लाडक्या बहिणीसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. कारण लाडक्या बहिणींसाठी जे 26 वस्तूंचं वाटप आहे ते आषाढी एकादशीच्या निमित्तानं जाहीर झाले. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी माहिती आहे ती दिली आहे. त्यांची पत्रकार परिषद भरला असता त्यांनी जे लाडक्या बहिणींसाठी 26 वस्तू आहेत त्यांबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. कोणकोणत्या वस्तू त्यामध्ये त्या संबंधीची सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि आषाढी एकादशी निमित्त त्या लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणींना हे वस्तू मिळणार आहे. जरी तुम्ही लाडकी बहिणी योजनेची KYC केली नसेल किंवा त्यामध्ये तुम्ही अपात्र जरी ठरले असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या वस्तू आहे वाटप केले जाणार. या 26 वस्तूंमध्ये जीवनावश्यक सर्व वस्तू देण्यात आलेल्या आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी साडी सुद्धा देण्यात आलेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडकी बहीण योजनेची कुठलीही नवीन अपडेट असो सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो. आणि लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण अजून एक अपडेट आहे. KYC तुमची झाली नसेल, तुमचा हप्ता रखडलेला असेल तर त्याबाबत सुद्धा सोमवारपासून उद्यापासून जो निर्णय तो घेण्यात येणार आहे. कारण KYC विंडोची आता पुन्हा एकदा पडताळणी आहे, ती वेबसाईट चांगल्या प्रकारे सुरू झाली. त्यामुळे पुन्हा एकदा KYC सुरू होत आहे. आणि तुमची पडताळणी झाल्यानंतर तुमचा जर लाभ अपूर्ण असेल, तुमच्या खात्यावरती जमा झालेला नसेल तर तो सुद्धा वितरित करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. स्वतः आदित्य तटकरे आज झालेल्या त्यांच्या मीटिंगमध्ये त्यांनी ही माहिती सांगितली की लाडक्या बहिणींना जर KYC करायचं असेल, त्यांचा लाभ राहिलेला असेल, जर KYC करून सुद्धा त्यांना हप्ता मिळाला नसेल तर आम्ही त्याची पुनर्पडताळणी करत आहोत. ज्या बहिणींना हप्ता मिळाला नाही त्यांना सुद्धा वाटप करणार. जून महिन्याचा हप्ता आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करायला सुरुवात केली, पण अजूनही काही बहिणी आहेत त्यांच्या खात्यावरती तो हप्ता मिळाला नसेल त्या सर्व बहिणींना आम्ही योजनेचा हप्ता देणारच आहोत.